नेते म्हणून जे लोक समोर येतात ते जागा विकणारे का असतात? तुमचं सगळ्यांचं जमिनीवर प्रेम आहे, आपलं सगळ्यांचं जमिनीवर प्रेम आहे. मी शेतकरी कुटुंबातला आहे. माझे आजोबा जमिनीवर इतकं प्रेम करायचे की सांगितलं होतं त्यांनी जमीन सोडून कुठे जायचं नाही, शेती करायची. त्यावेळेस ब्रिटिशांच्या काळात 10वी मध्ये मेरिट आले, पण शेती करत राहिले. शेवटपर्यंत गावाचे सरपंच राहिले, दुसरं कोणतंही पद त्यांनी घेतलं नाही. जमिनीशी निष्ठा असणारे लोक, आपलं सुद्धा जमिनीवर प्रेम आहे. मग राजकीय नेत्यांचं सुद्धा जमिनीवर प्रेम आहे. प्रेमात फरक आहे, लक्षात ठेवा. त्यांचं प्रेम जमिनीवरचं स्वार्थासाठी आहे, आपलं प्रेम हे अस्तित्वासाठी आहे. अस्तित्वासाठी असलेल्या या प्रेमासाठी आपण जगलं पाहिजे, आपण एकत्र राहिलं पाहिजे. ही आपल्या सगळ्यांचीच आवश्यकता आज आहे. परवा पाहिलं तुम्ही विधानसभेमध्ये ज्या पद्धतीने मारहाण झाली. मारणाऱ्या लोकांना अटक करा, धिंगाणा करणाऱ्या अटक करा. तुम्ही एकाच कोणाला तरी अटक कशी काय करता? म्हणून मी मगापासून तुम्हाला सांगतो की कायदा सगळ्यांसाठी समान असला पाहिजे. दलाल आणि चमचे जेव्हापासून राजकारणामध्ये सक्रिय झालेले आहेत, जमिनींचं मॅनेजमेंट करणारे लोक जेव्हापासून नेते झालेले आहेत, तेव्हापासून भ्रष्टाचाराला प्रस्थापित केलेला आहे आपण सत्तेच्या खुर्च्यांवर. आणि आता त्यांना खुर्च्यातून खाली ओढायला पाहिजे. एक जळगाव मधले नेते आहेत तसे मॅनेज करतात ते. त्यांना संकटमोचक म्हणून ते समोर केव्हा ना केव्हा प्रत्येक वेळेस रामायणातलं काहीतरी नाव स्वतःला देतात. आमचा नेता रामासारखा, हा शंकरासारखा, तो हनुमानासारखा. अरे आम्हाला जगायचं आहे आताच्या काळामध्ये, कशाला तुम्ही उदाहरण देता रामायण महाभारतातले? मॅनेजर आणि लीडर याच्यामध्ये फरक आहे, लक्षात ठेवा. हे दोघं जण लीडर उभे आहेत तुमच्याकडे. लीडर निवडा, मॅनेजरला आता फुली मारा. रॉंग नंबर आहेत ते. आता इथली जमीन आपली घेऊन टाकणार, त्याच्यावर काहीतरी कारखाना काढणार. म्हणजे शेत जमीन जी आहे, सुपीक जमीन जी आहे, जिथे आंबा बागायत आहे, जिथे काजू आहे, जिथे नारळ आहे, लोकांचं जीवन सुरू आहे आणि अनेक वर्ष सुरू राहू शकणार आहे, त्या जमिनीवर आपण सील लावणार. सिमेंट कॉन्क्रीटचं सील लावणार, कारखान्याचं सील लावणार. तिथे दुसरीकडे नंतर उपजच होऊ शकणार नाही, उत्पादन होऊ शकणार नाही. याचा अर्थ आपण गरिबीकडे वाटचाल करणार. कारण की आपण त्या जमिनीचा वापर चांगल्या पद्धतीने अधिकाधिक काळासाठी परंपरागत पद्धतीने करण्यासाठीचे सगळे पर्याय बंद करून टाकणार. हे आहे आपल्या गरिबीचं लक्षण. आता अनेकांचा न्यायालयांवरचा विश्वास उडत चाललेला आहे. न्यायव्यवस्थेमधले काही लोक विक्रीसाठी उपलब्ध आहेत असं चित्र निर्माण झालेलं आहे. मी एकटाच नाही तर रिटायर्ड झालेले काही सरन्यायाधीश, भारताचे सरन्यायाधीश, अनेक सुप्रीम कोर्ट, हायकोर्टचे जजेस आणि तिथे काम करणारे वकील सुद्धा हे सांगतात की न्यायव्यवस्थेला भ्रष्टाचाराची कीड लागलेली आहे. अशा वेळेस आपल्याला शोध घ्यावा लागतो काही चांगल्या वकिलांचा, आपल्याला शोध घ्यावा लागतो चांगल्या न्यायाधीशाचा. न्याय शोधात आहे चांगल्या न्यायाधीशांच्या, जे कर्तव्य तत्पर असतील, प्रामाणिक असतील, पारदर्शक असतील आणि केवळ कायद्यानुसारच न्याय देतील अशा न्यायाधीशांचा शोध आहे न्यायाला. पण तसे लोक आहेत. आपली न्यायव्यवस्था टिकून आहे कारण की अनेक न्यायव्यवस्थेमध्ये चांगले न्यायाधीश आहेत. आपली केस जर चांगल्या न्यायाधीशांपर्यंत पोहोचली तर आपल्याला नक्की न्याय मिळणार. पण जे रोशननी सांगितलं ते जास्त महत्वाचं आहे की त्याच वेळेस रस्त्यावर सुद्धा ही लढाई सुरू राहिली पाहिजे. लोकांसोबत, लोकांसाठी रस्त्यावर लढाई सुरू राहिली पाहिजे लोकांच्या प्रश्नाबद्दल. त्याच वेळेस आवश्यकता असेल तेव्हा न्यायालयात आपण गेलं पाहिजे. हीच भूमिका घेऊन आपण सगळ्यांनी एकत्रित राहण्याची गरज आहे. आपल्याला फोडलं जाईल, आपल्याला तोडलं जाईल, आपल्याला पैशांच्या बॅगा दाखवल्या जातील. पैशांची सगळ्यांना गरज असते. पैशांसाठी लोक आपली वागणूक बदलतात, धर्म बदलतात, जात बदलतात. पण त्या दोघांनी पण जे सांगितलं ते बेटकर साहेब आहेत, त्यांनी मगाशी सांगण्याचा प्रयत्न केला की तुम्ही कोणत्या जातीत, कोणत्या धर्मात जन्म घेतलाय, माझा त्याच्याशी काही संबंध नाही. तुम्ही माणुसकीची जात मानता की नाही हा प्रश्न आहे. त्या जातीला, माणुसकीच्या जातीला माणूस म्हणून चिकटून राहायचं. पैसे आले तरी त्यांच्याकडे कानाडोळा करण्याची हिंमत जोपर्यंत तुमच्यामध्ये येत नाही, नाही म्हणण्याची ताकद जोपर्यंत येत नाही, तोपर्यंत न्याय मिळत नाही. हे लक्षात ठेवा की जर छत्रपती शिवाजी महाराज महात्मा गांधी असताना असते तर कदाचित छत्रपतींचे महात्मा गांधी हे पहिले सेनापती राहिले असते. कारण की मग छत्रपतींनी तलवार खाली ठेवली असती. त्यांनी सांगितलं असतं आता लोकशाही आहे, लोकशाहीच्या मार्गाने लढायचं. लोकशाहीमध्ये लोकशाहीच्याच मार्गाने आपण आंदोलन केलं पाहिजे. पोलिसांची गरज पडायला नको. पोलीस पण आपल्या सगळे बहुजन वर्गातले आहेत. त्यांच्या पण घरी गरिबी आहे, त्यांच्या पण घरी पैशाचा प्रश्न आहे. त्यांना माहिती आहे लोक जमिनीसाठी लढत आहेत. ते काही विनाकारण कोणावर हात उचलणार नाही. त्यांना जरी दबाव आणला तरी ते उचलणार नाहीत. पण आपण तशी निष्ठा आणि अस्मिता आपली जागृत ठेवली पाहिजे की आपण कुणी काही हल्ला केला तरी आपण हात उचलणार नाही. माझ्या वडिलांनी तेव्हा जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनामध्ये सहभाग घेतला होता इंदिरा गांधींच्या आणीबाणीच्या वेळेस. तेव्हा त्यांचा नाराज होता, घोषणा होती, हमला चाहे जैसा होगा हात हमारा नहीं उठेगा. तुम्ही हात उचलू नका आणि रस्त्यावर उभा राहा. किती पण मोठं शस्त्र आपल्यासमोर लावले ना तरी सुद्धा ते निष्काम ठरतील. हे लक्षात ठेवा. आंदोलनाची दिशा आपल्याला शांततामय आणि अहिंसकच ठेवायची आहे.
मी भीतीतून बोलत नाही, जनसुरक्षा कायदा आणलेला आहे त्या भीती. यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा. चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र.